किंवा ते किती वेळा वाचणे याही पेक्षा जास्त ते कसे वाचले, कोणते गुप्त अनुष्ठान केल्यावरती ते लवकर सिद्ध होते याची गोष्ट आम्हाला माहिती आहे। मग शाबरी कवच काम काय करते? सतनमोजी आदेश गुरुजी को आदेश, बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ बाबा को आदेश, गोरक्षनाथ बाबा को आदेश, अलग निरंजन आदेश। आजचा हा व्हिडिओ खास करून देवीच्या उपासकांमध्ये किंवा त्यांच्या ज्ञानामध्ये भर पाडणारा हा नक्कीच आहे। कारण देवीची उपासना म्हटलं किंवा आपल्या नाथ पंथामध्ये सुद्धा म्हटलं तर शाबरी देवी किंवा चामुंडा देवीला एक विशेष महत्व आहे। इव्हन हिंगलाज देवी, जिला आपण हिंगळाई माता म्हणतो, या देवीला सुद्धा अनन्यसाधारण महत्व हे नाथ पंथामध्ये सुद्धा आहे। म्हणजे की चामुंडा देवी किंवा शाबरी देवी याची माहिती आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये मार्केटमध्ये सुद्धा सापडत नाहीये। आपण आजपर्यंत ऐकत आलेलो आहोत, नवदुर्गा ऐकल्या आहेत, देवी चंडिका ऐकलेली आहे किंवा दुर्गा माता किंवा इतर सर्व ज्या देवी देवता आहेत याविषयी आपल्याला माहिती ही बऱ्यापैकी असतेच। मात्र चामुंडा देवी किंवा शाबरी देवी याबद्दलची फारशी माहिती जी खऱ्या अर्थी असायला हवी आणि नाथ साधकांना किंवा देवीच्या साधकांना सुद्धा असायलाच हवी, या माहिती देणारच हाचा व्हिडिओ खऱ्या अर्थी बनवलेला आहे। पहा, देवीचे अनेकशे काही मंत्र आहेत किंवा मंत्रसिद्धी आहेत। मग अनेकशा मंत्रांमध्ये सर्वोच्च स्थानी असलेला मंत्र कोणता असेल तर माझ्या अनुषंगाने हा नवारण मंत्र आहे। मग नवारण मंत्र हे तुम्हाला माहिती आहे किंवा सर्वश्रुतच आहे। नवारण मंत्र जसा की एम रेम क्लीम चामुंडा विच्चे हा नवारण मंत्र आहे, जो की आपल्याला देवीच्या दुर्गा सप्तशतीमध्ये सुद्धा याचं प्रमाण मिळते किंवा सिद्ध कुंजिका स्तोत्रामध्ये सुद्धा याचे आपल्याला प्रमाण मिळते। मग नवारण मंत्र नक्की कोणत्या देवीचा आहे किंवा हा नक्की देवी दुर्गाचा आहे की देवी पार्वतीचा आहे याबद्दल सुद्धा बरेचशा अर्थी आपल्याला माहिती असणे हे महत्वाचं आहे। पहा, नवारण मंत्र जर म्हटलं तर हा खऱ्या अर्थी देवी चामुंडेचा आहे। मग देवी चामुंडा कोण आहे? तीन देवी एकत्र बनलेली जी एक देवी आहे ती आहे देवी चामुंडा। मग देवी चामुंडा ज्या तीन देवींपासून एकत्र आल्याच्या नंतर बनते, मग या तीन देवी नक्की कोणत्या? तर या तीन देवी आहेत महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी। आता याच्यामध्ये महा हा शब्द खूप महत्वाचा आहे, कारण जर आपण कालिकेचं स्वरूप पाहिलं तर कालिकेच्या किंवा महाकालीच्या अंडर किंवा महाकालिकेच्या अंगस्थानामध्ये अनेकशा काही कालिका देवी आहेत। म्हणजे ज्याच्यामध्ये दक्षिण कालिका येते, भद्रकाली येते, स्मशान काली येते, म्हणजे असे कालीचे प्रकार सुद्धा पडतात। आणि या सर्व कालिकांच्या वरती जी मुख्य कालिका बसते तिला आपण महाकाली असे म्हणतो। त्याच अनुषंगाने महालक्ष्मी हिच्या अंगामध्ये सुद्धा अनेकशा काही महालक्ष्मी येतात, ज्याला आपण खास करून ओळखतो की धनदा लक्ष्मी आहे किंवा संपदा लक्ष्मी आहे, वैभव लक्ष्मी आहे, शुभ लक्ष्मी आहे, धान्य लक्ष्मी आहे। अशा पद्धतीच्या 8 लक्ष्म्या या महालक्ष्मीच्या अंडरमध्ये येतात। त्याच अनुषंगाने महासरस्वतीच्या अंडरमध्ये सुद्धा किंवा महासरस्वतीचे जे अंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा ब्रह्मचारिणी येते किंवा शारदा येते किंवा वागेश्वरी येते। म्हणजे थोडक्यामध्ये या सरस्वतींच्या वरती बसणारी जी महासरस्वती, या लक्ष्मी ज्या सांगितल्या या लक्ष्मींच्या वरती बसणारी जी महालक्ष्मी, त्याच अनुषंगाने महाकाली, अशा तीन महाशक्ती महाकाली आणि महासरस्वती देवता ज्यावेळेस एकत्र येतात, म्हणजे या तीन महादेवता एकत्र येतात, तेव्हा बनते एक चामुंडा, म्हणजे ही चामुंडा देवी। आणि या तीन महादेवींच्या संगमातून बनलेली जी देवता आहे, जे उग्र रूपी आहे, जे शक्ती रूपी आहे, शक्तींचं बीज आहे, ती चामुंडा आहे। त्यामुळे जर आपण चामुंडेचा म्हणजे आपण नवारण मंत्र जरी पाहिला एम रेम क्लीम, त्यातले एम रेम आणि क्लीम हे जे तीन बीजाक्षर आहेत हे महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी या तीन देवतांचे हे महाबीज मंत्र आहेत। त्यामुळे नवारण मंत्र सिद्ध करताना किंवा नवारण मंत्राचा जाप करताना हा एका चांगल्या गुरुच्या आधिपत्याखाली किंवा चांगल्या गुरूंच्या निदर्शनाखाली करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। कारण काय आहे, या नवारण मंत्राच्या गोखण्याने किंवा नवारण मंत्राच्या सिद्धीने किंवा व्यवस्थितरित्या जर हे होत नसेल तर याच्यामध्ये उष्णता वाढण्याचं प्रमाण हे अधिक पटीने व्यक्ती शरीरामध्ये होते। त्यामुळे नवारण मंत्राची सिद्धी करताना किंवा नवारण मंत्राचा जाप करताना मी सुद्धा अनेक जणांना सल्ला हाच देतो, तुम्हाला जर योग्य गुरु असतील किंवा तुम्हाला तुमच्या गुरूंनी जर सांगितलं असेल तरच नवारण मंत्राचा जाप करा किंवा त्याची सिद्धी करा। कारण नवारण मंत्राचा जाप केल्याने किंवा त्याची सिद्धी करत असताना बऱ्याचशा वेळा किंवा बऱ्याचशा अंशी असं सुद्धा निदर्शनात येते की साधकाच्या अंगामध्ये उष्णतेचं प्रमाण अधिक पटीने वाढत जाते। मग याच्यामध्ये शारीरिक क्षमता जर व्यवस्थित नसेल, मानसिक क्षमता व्यवस्थित नसेल तर निश्चितपणे याचा आघात हा त्या शारीरिक क्षमतेवरती, त्याच्या मानसिकतेवरती होताना दिसतो। त्यामुळे नवारण मंत्राची सिद्धी किंवा नामजप करताना हा खऱ्या अर्थी योग्य गुरूंच्या निदर्शनाखाली करणे हे तितकंच महत्वाचं आहे। तर ही जी माहिती दिलेली आहे ही देवी चामुंडीची आहे। मग या देवी चामुंडाचं सिद्धपीठ कुठे मानलं जातं तर हे कांगडा म्हणजे हिमाचल प्रदेशामध्ये या देवीचं सिद्धपीठ आहे, जे आज तागायत सुद्धा अनेक भक्तांचे अरिष्टे दुःख नाहीसे करून त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ती करणारे सुद्धा आहे। ज्याला आपण म्हणूयात ना की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे 3.5 शक्तीपीठे आहेत त्याच्या अनुषंगाने चामुंडा देवीचं जे शक्तीपीठ मानलं गेले आहे ते हिमाचल प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला मिळते। बरं, आता या चामुंडा देवीचेच अंग असलेली देवी आहे शाबरी देवी, ज्याला आपण शाबरी देवी या नावाने सुद्धा ओळखतो। मग शाबरी देवी नक्की कोण आहे? तर शाबरी देवीच्या बाबतीमध्ये सांगताना निश्चितपणे मी सांगेल की देवी चामुंडेचंच एक अंग असलेली देवी म्हणजे शाबरी देवी आहे, जी आदि माया, आदि शक्ती, महापार्वती यांचं स्वरूप आहे। परंतु ही देवी जर खास करून जर पाहिलं तर या देवीचं जे प्रभुत्व आहे किंवा या देवीची जर आपण गणना केली तर खऱ्या अर्थी ही देवी एका शस्त्राप्रमाणे कार्य करते। जसे पहा, महाबांगलामुखी हे एक प्रकारचं शस्त्र आहे ज्याला आपण ब्रह्मास्त्र सुद्धा म्हणतो। त्याच अनुषंगाने शाबरी देवी सुद्धा ही देवीच्या चामुंडेच्या हातातील एक शस्त्र आहे, जे अनेकशे तंत्र मंत्र यंत्र बारीपासून संरक्षण करणारे, त्या साधकाला अभय प्रदान करणारे या अनुषंगाची देवी आहे ती शाबरी देवी आहे। आणि या शाबरी देवीच्या नावाने नवनाथांनी सुद्धा शाबरी मंत्राची स्थापना केलेली आहे, ज्याच्यामध्ये शाबरी देवीला म्हणजे आदिमायेला स्वरूप त्यांच्या नावानेच हे सर्व
11 मंत्र फलीभूत केलेले आहेत. शाबरी देवी ही मुळामध्ये संरक्षण देवी आहे, ज्याला अस्त्राच्या रूपामध्ये देवी स्वतः वापरत आहे. म्हणजे याला आपण म्हणूयात ना की या देवीची जी निर्मिती झालेली आहे किंवा शाबरी देवीची जी निर्मिती खऱ्या अर्थी जर पाहिलं तर हे अस्त्र शस्त्र यंत्र मंत्र ह्या सर्वांचं दमन करण्यासाठी या देवीची निर्मिती किंवा देवीचा अवतार हा खऱ्या अर्थी झालेला आहे. त्यामुळे शाबरी देवीचा जो पाठ असेल किंवा शाबरी देवीचं जे कवच आहे, खास करून या देवीचे कवच असेल किंवा शाबरी देवीचं यंत्र असेल, यंत्र स्वरूपामध्ये सुद्धा शाबरी देवीचं पूजन केले जाते. तर हे जे कवच असते हे अभेद्य स्वरूपाचे असते. थोडक्यामध्ये अशा कवचाला सहजासहजी कोणताही तांत्रिक असेल मांत्रिक असेल हा भेदू शकत नाही, कारण या कवचामध्ये नवग्रह किंवा नारायण बंधन सुद्धा दिलेले आहे. याही पुढे जाऊन मी तर म्हणेल की बटूक भैरवाचं सुद्धा याच्यामध्ये बंधन दिले गेलेले आहे. गुप्त स्वरूपांमध्ये काही आदित्यांची नावे सुद्धा याच्यामध्ये बंधन स्वरूपामध्ये केलेले आहेत. मग थोडक्यामध्ये जर विचार केला ना, या कवचाच्या माध्यमातून एका साधकाला पूर्णपणे सुरक्षा, त्याला त्याच्या परिवाराला प्रोटेक्शन देण्याचं कार्य हे शाबरी कवच आज ताकद सुद्धा करते. या शाबरी कवचच्या पठणाने शत्रूचे उच्चाटन होणे, थोडक्यामध्ये शत्रूपासून किंवा शत्रुबाधेपासून मुक्ती मिळणे. याही पुढे जाऊन मित्र म्हणेल की एखाद्या व्यक्ती जर शारीरिकदृष्ट्या कमजोर असेल तर त्याच्यामध्ये बलवानता येणे, अनेक क्लेश, त्रास, बाधा, परविद्या किंवा चेटक विद्या, कोणतेही जादू, टोणे अशा या गोष्टींचा प्रभाव जर त्या एखाद्या साधकावरती असेल, एखाद्या भक्तावरती असेल तर त्या पूर्णपणे असलेल्या प्रभावांचा नाश करण्याची ताकद सुद्धा शाबरी कवच मध्ये आहे. एवढेच नाही तर याही पुढे जाऊन मित्र म्हणेल की हिंस्त्र प्राण्यांपासून रक्षण करण्याची सुद्धा ताकद शाबरी कवच ठेवते. आपण बरेच वेळा ऐकतो की एखाद्याला कुत्रा चावला किंवा एखाद्याला साप चावला किंवा एखाद्याची वाघाने शिकार केली. म्हणजे थोडक्यामध्ये आपण म्हणू ना असे काही मृत्यूचे योग असतात ज्याला आपण म्हणू की हिंस्त्र प्राण्यांपासून निर्माण होणार असतात, ज्याला आपत्कालीन मृत्यू म्हणा किंवा अकाल मृत्यू योग जे होतात ते सुद्धा शाबरी कवचच्या पठणाने नाही सोडत किंवा त्याच्यावरती अनेकशे किंवा साधकावरती असलेले जे गंडांतरे असतात त्याला दूर करण्याचे कार्य निश्चितपणे शाबरी कवच करते, जेव्हा एखादा व्यक्ती किंवा साधका शाबरी कवच सिद्ध करतो. आणि याही पुढील सर्वात महत्त्वाचं कार्य शेवटी समजून घ्या, हे कवच आहे. तुम्ही कोणतीही देवी किंवा देवतेची साधना करत असाल, तुम्ही ज्या ठिकाणी साधना करायला बसत असाल किंवा अनेकशे दिवस, अनेकशे वर्ष, अनेकशे महिने करून सुद्धा तुम्हाला हवी तशी प्रगती एखाद्या साधनेमध्ये, अनुष्ठानमध्ये होत नसेल ना, तर अशा व्यक्तींना मी निश्चितपणे रिकमेंडेड करतो की तुम्ही शाबरी कवच हे जवळ सिद्ध केलेले ठेवा किंवा शाबरी कवच हे आवश्यकपणे तुम्ही सिद्ध करा. याचा फायदा कसा होतो की साधना करताना उत्पन्न होणाऱ्या अनेकशा व्याधी असतात, दोष असतात, बाधा असतात, नकारात्मक ऊर्जा असतात, निगेटिव्ह एनर्जी वेव्हज असतात किंवा ज्या ठिकाणी आपण साधना करायला बसत असेल त्या ठिकाणी सुद्धा कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये अशा काही प्रेत योनीतल्या, पिशाच योनीतल्या, पितृ योनीतल्या शक्त्या या संचार करत असतात, ज्या साधनेला खंड पाडावा यासाठी प्रयत्नशील असतात. तर ज्यावेळेस असा एका व्यक्ती किंवा असा एखादा साधक जर शाबरी कवच सिद्ध करून तो एखादी कोणती साधना करत असेल ज्याच्या इप्सित म्हणा किंवा त्याच्या आराध्याचे असेल, तर निश्चितपणे ते शाबरी कवच त्या व्यक्तिरेखेचं, त्या साधकाचं रक्षण करते आणि तो करत असलेल्या साधनेला लवकर गती प्राप्त करून देते. हा सुद्धा खूप मोठा परिणामकारक फरक हा शाबरी कवच सिद्ध केल्याच्या नंतर दिसतो. कारण पहा, पूर्वी सुद्धा आपण पाहिलं असेल रामायणामध्ये, महाभारतामध्ये की ज्यावेळेस ऋषी मुनी हे यज्ञ करायचे किंवा एखादी साधना अनुष्ठान करत असायचे, तर हे जे राक्षस किंवा दैत्य हे त्यांच्या अनुष्ठानामध्ये कसे व्यत्यय आणायचे, कसे विघ्न आणायचे, कशा पद्धतीने ते अनुष्ठान, तो यज्ञ, ते हवन हे उद्ध्वस्त होईल यासाठी ते प्रयत्न करायचे. यासाठी ते ऋषी मुनी सुद्धा देवी देवतांचे बंधन घेत असायचे किंवा त्यांची शरणागती ते घेत असायचे. का घेत असायचे? का तर त्या देवीचं, त्या देवतेचं एखादं सुरक्षा कवच त्यांच्या अवतीभोवती असावं. एवढंच काय तर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाने सुद्धा कितीतरी ऋषी मुनींच्या यज्ञामध्ये विघ्न येऊ नये त्यामुळे राक्षसांचं दमन करण्यासाठी, नाश करण्यासाठी स्वतः पहारा दिलेले सुद्धा वर्णन आपल्याला रामायणामध्ये पाहायला मिळतात. मग आपण आता या कलियुगामध्ये इनडायरेक्टली तर कोणते देवी देवता यांना तर समोर बोलवू शकत नाही, परंतु देवी देवतांचं जे असलेले यंत्र असतात किंवा खास करून शाबरी कवच सारखे जे कवच असतात हे अवश्यपणे आपले संरक्षण करतात. आपण जी कोणती साधना, अनुष्ठान किंवा जे काही गोष्टी आपण करत असेल, इव्हन तुम्ही मंत्रजाप सुद्धा करत असाल, तर अशा वेळी तुमच्या आजूबाजूला जो फेरा आहे याला एक प्रकारचा सुरक्षाचा घेरा म्हणा किंवा सुरक्षाचं कवच हे शाबरी कवच निश्चितपणे तयार करते. त्यामुळे मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन दीक्षेमार्फत साधना शिकवली आहेच की रक्षाबंधन किंवा रक्षासूत्र हे कसे तयार करतात हे सुद्धा मी शाबरी कवच दीक्षेमध्ये सांगितले. शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी काही विशिष्ट भैरव मंत्र असतो तो सुद्धा मी शाबरी कवचच्या दीक्षेमध्ये शिकवला. बजरंगबाणच्या दीक्षेतनं मी कर्णीबाधा असेल, नकारात्मक ऊर्जा असेल किंवा कोणी केलेले कोणते प्रकार असतील याची तोड कशी केली जाते, याची तोड कशी करायची हे बजरंगबाणच्या दीक्षेमध्ये मी शिकवतो. किंवा लग्न जमत नसेल, काही लोकांना मेडिकल इश्यू असतील तर या लोकांना बजरंगबाणपासून कसा फायदा होऊ शकतो हे मी बजरंगबाणमध्ये शिकवलेलं आहे. शाबरी कवच मध्ये स्वतःच्या परिवाराचं प्रोटेक्शन, घराचं प्रोटेक्शन हे गुप्तरित्या कसं केलं गेलं पाहिजे किंवा ते कसं घेतलं जातं हे सुद्धा मी शाबरी कवच मध्ये शिकवतो. कारण पहा, बाजारात भेटणाऱ्या वस्तू आणि एका गुरुकडनं भेटणाऱ्या वस्तू याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हे तुम्हाला सांगण्याची काही वेगळी गरज मला वाटत नाहीये. कारण ज्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः शिकवत असतो किंवा ज्या गोष्टी मी तुम्हाला बजरंगबाण असेल किंवा शाबरी कवच या दीक्षेतनं जे काही गोष्टी शिकत आहात तुम्ही सुद्धा, हे स्वतः मी माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आजमावलेले आहेत. या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी स्वतः त्याचे अनुभव घेतलेले आहेत. आम्हाला माहिती आहे की बजरंगबाण असेल किंवा शाबरी कवच असेल हे किती वेळा वाचल्यानंतर खऱ्या अर्थी सिद्ध होते किंवा ते किती वेळा वाचणे याही पेक्षा जास्त ते कसे वाचले, कोणते गुप्त अनुष्ठान केल्यावरती ते लवकर सिद्ध होते याची गोष्ट आम्हाला माहिती आहेत. बजरंगबाणचे अनुभव असतील किंवा शाबरी कवचचे सुद्धा अनुभव असतील भरभरून पडलेले आहेत मोबाईलवरती आज सुद्धा. कारण ज्या
गोष्टी किंवा जे नॉलेज, काही गोष्टी जे गुरुमुखी असतात किंवा गुरु ज्ञानातनं दिल्या जातात त्याची प्रचिती ही निश्चितपणे त्या व्यक्तिरेखेने येते. कारण कोणताही प्रश्न असेल, कोणतीही समस्या असेल, हा मनुष्य नाही पण देवता किंवा दैवी शक्ती ही निश्चितपणे सोडवू शकते. त्यासाठी ह्या गोष्टी करा. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न येतो किंवा संभ्रम आहे की गुरुजी शाबरी कवच आणि बजरंग बाणमध्ये मग फरक काय आहे? पहा, बजरंग बाण ही जी अनुष्ठान आहे हे दोन्ही सुद्धा करणं महत्वाचं आहे. प्रत्येक साधकाने अनुष्ठानमध्ये शाबरी कवच आणि बजरंग बाण हे तुमच्या घरामध्ये दोन्ही सुद्धा अनुष्ठान होणं तितकंच महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? कारण बजरंग बाणच्या अनुष्ठानामार्फत किंवा बजरंग बाणमुळे तुमच्यावरती, तुमच्या परिवारावरती, तुमच्या घरादारावरती जर कोणता प्रयोग केला असेल, ज्याला आपण म्हणूया तंत्र प्रयोग झाला असेल, करणी, बाधा, भूत, प्रेत, पिशाच, चेटूक किंवा कोणतीही काळी जादू म्हणा, तांत्रिक विद्या म्हणा हे केली असेल, कोणत्याही पद्धतीची, कोणत्याही लेवलची असेल, त्याची तोड, त्याला तोडून टाकायची ताकद ही बजरंग बाणमध्ये आहे. मग शाबरी कवच काम काय करते? शाबरी कवच हे तुम्हाला, तुमच्या परिवाराला सिक्युरिटी देण्याचं काम करते. कसे? ज्यावेळेस तुम्ही शाबरी कवच अनुष्ठानमध्ये काही गोष्टी शिकता, तुम्हाला शिकवल्या जातात, त्यावेळेस शाबरी कवच मार्फत स्वतःचं, तुमच्या परिवाराचं रक्षण कसं करायचं, कोणकोणत्या पद्धतीने करायचं, याच्यावरती मार्गदर्शन शाबरी कवच मध्ये शिकवलं जातं. त्यामुळे बजरंग बाण आणि शाबरी कवच ह्या दोन्ही कन्सेप्ट जरी वेगळ्या असल्या तर आपल्या आध्यात्मिक मार्गावरती जीवन जगताना, संसारिक मार्गावरती जीवन जगताना हे दोन्ही साधन आपल्याला करणं अनिवार्यच आहे. का अनिवार्य आहे? यातनं तुमचं स्वतःचंही रक्षण होणार आहे. थोडक्यामध्ये आपण म्हणूयात ना, आपल्याला आता आंघोळ केल्याच्या नंतर देवदेव जर काय झालं तर आंघोळ स्वच्छ करायची आहे, तर आंघोळ स्वच्छ करायचं कार्य कोण करते? तर ते बजरंग बाण करते. जे तुमच्या पाठीमागे असलेली इडापिडा आहे त्याला तोडून टाकेल आणि इथून पुढे तुम्हाला काय होऊ नये किंवा तुमचं संरक्षण तुम्ही स्वतः करावे यासाठी तुम्हाला शिकवण्याची क्रिया करते ती शाबरी कवच. तुम्ही हे दोन्ही अनुष्ठान करा, फायदाच आहे. यातून तोटा तर निश्चितपणे तुमचा कोणता होणार नाही. इव्हन तुमचे काही देवता बंधन असतील, घरावरती बंधन असेल, स्वतःमध्ये कोणते काही गोष्टी तुम्हाला जाणवत असतील जे त्याला म्हणून तंत्रक्रियेमार्फत केले जातात. लोकांचे बरेचसे काही गोष्टी असतात अधोगतीला नेण्याचं कार्य तंत्रक्रियेमार्फत केले जाते, दुष्ट तांत्रिकांमार्फत केले असेल. मग याचं उच्चाटन केलं पाहिजे ना. याचं उच्चाटन आपल्याला इतरांवरती विश्वास ठेवून करणं सोपं आहे का स्वतः एखाद्या देवतेची साथ घेऊन करणं सोपं आहे, हे जयचे त्यांनी ठरवावे. सेकंड पॉईंट येतो की शाबरी मंत्राचा कपट प्रयोग होतो किंवा शाबरी मंत्र जर एखाद्या चांगल्या व्यक्तीवरती मारले गेले, समजा शाबरी मंत्र जर सिद्ध आहे, त्याने जर त्याचा प्रयोग एखाद्या भक्तावरती केला तर त्याचा परिणाम काय? मग पलट शाबरी मंत्र काय असतात? पहा, नवनाथ भक्तिसार मध्ये सुद्धा आपल्याला याचं वर्णन मिळते. अध्याय क्रमांक 31 जर तुम्ही व्यवस्थित वाचला किंवा अध्याय क्रमांक 31 याची फलश्रुती वाचली तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कपटी शाबर मंत्राचा प्रयोग होणार नाही. हा त्याच्यामध्ये स्लोगन मिळतो. का होणार नाही समजून घ्या. अध्याय क्रमांक 31 मध्ये ज्यावेळेस चौरंगीनाथाला गोरक्षनाथ महाराज एका गुफेमध्ये बसवतात, ध्यान करण्यासाठी, तप करण्यासाठी मंत्र देतात आणि ज्यावेळेस ती शिला त्या चौरंगीनाथ महाराजांच्या वरती लावली जाते त्यावेळेस चौरंगीनाथ महाराजांच्या कानामध्ये मंत्र दिल्याच्या नंतर नाम जप करण्यासाठी, तप करण्यासाठी स्वतः गोरक्षनाथ महाराज त्या गुहेच्या बाहेर येतात आणि गुहेबाहेर आल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज हे स्वतः चामुंडा देवीचं आवाहन करतात. आवाहन कुणाचं करतात हे समजून घ्या. हे देवी चामुंडाचं आवाहन केले गोरखनाथांनी आणि चामुंडा देवीला सांगितलेलं आहे की रोज चौरंगीनाथांना काही न करता गपचिप यायचं आहे, एक फळ किंवा जे काही फळ आहेत ते तू द्यायचं आहे आणि लुप्तवायचं आहे, असा आदेश गोरक्षनाथ महाराजांनी दिलेला आहे चामुंडेला. आणि जी गुफा किंवा ज्या गुहेमध्ये चौरंगीनाथांना गोरक्षनाथांनी बसवलं ती गुफा सुद्धा त्यांनी लोप करून टाकली, म्हणजे अदृश्य केलेली आहे, जे इतर सामान्य जनांच्या दृष्टीला पडू नये यासाठी. मग कपटी शाबर मंत्राचा आणि याचा अध्याचा संबंध आम्ही कसा घेतो? अदृश्यपणा याच्यामध्ये होतो ज्यावेळेस एखाद्या भक्तावरती, नाथ साधकावरती शाबर मंत्र चालवला जातो एखाद्या चुकीच्या माणसाकडनं, तर तो शाबर मंत्र न होता पलट शाबर मंत्र होतो. कारण तो सुटलेला शाबर मंत्र त्या भक्ताला लागत नाही. तो भक्त एका पद्धतीने अदृश्य शक्तीमध्येच विराजमान झालेला असतो. त्यामुळे पलट शाबरी मंत्र यालाच म्हणतात की कोणताही मंत्र ज्यावेळेस शाबरी मंत्रावरती देवता, बीज हे सोडले जाते, देवता त्याच्यावरती बंधन आहे, कोणताही शाबरी मंत्र असेल, ज्यावेळेस ती देवता पुढे कार्याला जाते किंवा कार्य करायला जाते त्यावेळेस जर तो नाथांचा भक्त असेल, दत्त महाराजांचा भक्त असेल किंवा जर सच्चा साधक असेल नाथ संप्रदायाचा, शाबरी देवीचा, तर तो मंत्र त्या साधकाला बाधत नाही. कारण तो मंत्र ज्यावेळेस त्या साधकाला येतो थोडक्यामध्ये, तर त्या साधकाला धडकण्याच्याच पूर्वी त्या मंत्राला रिटर्न पाठवायची ताकद किंवा त्या मंत्राला रिटर्न करण्याची ताकद आपसुकपणे त्या भक्ताच्या पाठीमागे उभी असते. त्या पलट शाबरी मंत्र म्हणतात. ते त्या भक्तालाही माहित नसते की त्याच्या पाठीमागे कोणता पलट शाबरी मंत्र आहे. कारण शाबरी मंत्र करोडो पद्धतीचे आहेत, करोडो प्रकारचे शाबरी मंत्र आहेत. एकेका नाथांनी लाखो पद्धतीने करोडो पद्धतीचे शाबरी मंत्र तयार केले आहेत. मग जो मंत्र त्या भक्ताकडे येतो तो ज्यावेळेस पलटी होतो, ज्याने तो पाठवलेला आहे त्याच्याकडे, तो पलटी होण्यासाठी कोणकोणते बीज त्याच्यावरती रवले जात आहेत याच्या भेदामध्ये आपल्याला जाण्याची गरज नाही. म्हणून तर ही शाबरी देवी असेल किंवा नाथ साहेब असेल, हे ज्याला आपण म्हणूयात ना, जे दुष्टांचा संहार करणारे देवता आहेत, नाथांपुढे असेल किंवा शाबरी देवी पुढे असेल किंवा बजरंग बली पुढे असेल, कोणतेही तंत्र, मंत्र, जारण, मारण, उच्चाटन किंवा वशीकरण म्हणा, संमोहन म्हणा, मोहिनी म्हणा, चेटोक म्हणा, कोणत्याही पद्धतीच्या दुष्ट तंत्रविधी, तांत्रिक शक्ती ह्या चालत नाहीत. त्यासाठी सांगत आहे की घरामध्ये नाथांच्या पोथीचं किंवा घरांमध्ये नाथांच्या मूर्तींची स्थापना करा. बजरंग बलीचे आवाहन म्हणा किंवा बजरंग बलीचं बजरंग बाण म्हणा, शाबरी देवीचे शाबरी कवच म्हणा, हे तुमच्या घरामध्ये होऊ द्या. कितीतरी लोकांचे अनुभव आहे ज्या लोकांना घरामध्ये बसणं शक्य नव्हतं, ज्या घरांना घर नसून थोडक्यामध्ये त्या घरामध्ये त्यांना अशी स्मशान शांतता जाणवायची, अशा घरांमध्ये आता चैतन्य निर्माण झालेले आहे बजरंग बाणमुळे, शाबरी कवचमुळे. इतके सुंदर अभिप्राय लोकांचे आपल्याला मिळालेले आहेत. त्यामुळे प्रयत्न करा. शेवटी काय आहे, बोलण्यापेक्षा जास्त कृतीमधनं आलेला अनुभव हा खूप काही सांगून जातो. असो, आजच्या
भागामध्ये मी जे काही थोड्याशा प्रमाणामध्ये भेद ओपन करण्याचा प्रयत्न केला हा तुम्हाला निश्चितपणे कळाला असेल. आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन माहितीचा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमो आदेश, गुरुजी को आदेश, अलग निरंजन आदेश.